जय कुबेर भंडारी. आज आपण असं एक अद्भुत मंदिर पाहणार आहोत ज्याच्या कथा आणि अनुभव सर्व परिचित आहेत. चाललेली आहे कुबेर भंडारीला. असं म्हणतात की या मंदिरात दर्शन घेतलं की व्यक्तीच्या आर्थिक अडचणी दूर होतातच, शिवाय ऐश्वर्य प्राप्ती आणि भरभराटीचा लाभ होतो. दिवाळीत आपण कुबेराची पूजा करतो, पण कुबेर देवता कोण आहे त्यांचं मूळ बहुतांश लोकांना माहीत नसतं. तर माझ्या या संपूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला कुबेर भंडारी या मंदिराबाबत संपूर्ण माहिती मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अवश्य पहा. कुबेर भंडारी हे मंदिर वडोदऱ्यापासून 57 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. त्याशिवाय स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून जवळ असलेलं तिलकवाडा, या तिलकवाड्यामध्ये जिथे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा 1 महिनाभर चालते, त्या तिलकवाड्यापासून अवघ्या 21 किलोमीटर इतक्या अंतरावरती कुबेर भंडारीचं मंदिर आहे. कुठल्याही मार्गाने ऑटो, बस अथवा रेंटल गाडीने इथपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. इथे आलात की 2 तासांवर असलेलं पावागड हे कालिका मातेचं मंदिर तुम्ही या दर्शन यात्रेमध्ये समाविष्ट करू शकतात. कुबेर भंडारी मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी मंदिरं आहेत. त्यातलंच हे श्री रणछोडराय मंदिर म्हणजे रणछोडदास श्रीकृष्णाचं मंदिर आहे. तसं पाहिलं तर वर्षभर इथे भक्तांची गर्दी लोटत असते, परंतु सर्वात महत्त्वाचे सण म्हणजेच महाशिवरात्री, दिवाळीतला धनत्रयोदशी आणि नवरात्रीचे 9 दिवस इथे महाउत्सव रंगलेला असतो. कोणतीही व्यक्ती धनत्रयोदशीच्या किंवा दिवाळीच्या दिवशी दर्शन करण्यासाठी इथे आला तर तो कधीच रिकाम्या हाती परत जात नाही, अशी ख्याती आहे. प्रत्येक अमावस्या असे सलग 5 अमावस्या, 11 अमावस्या व्रत घेऊन अनेक श्रद्धाळू इथे दर्शनाला दर महिन्यात येत असतात आणि हे नवस पूर्ण होताच त्यांना इच्छित फलप्राप्ती होत असते. कर्नाळी गावातील या कुबेर भंडारी मंदिराचा इतिहास खूप मनोरंजक आहे. त्यातील एक कथा अशी आहे की 2500 वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झालेली आहे. नर्मदा नदीच्या काठावर असलेलं हे मंदिर साक्षात भगवान शंकरांनी निर्माण केले. एकदा शंकर आणि पार्वती या मार्गानेच पायी जात होते, तेव्हा पार्वती मातेला खूप भूक लागली होती. तेव्हा त्यांनी भगवान शंकरांना आग्रह केला की मला भोजन आणि पाणी हवंय. खूप शोधल्यानंतर देखील महादेवांना इथे भोजन मिळाले नाही. तेव्हा त्यांनी नर्मदा काठी जिथे ते उभे राहिले होते त्याच ठिकाणी या भव्य मंदिराचं निर्माण झालं आणि इथेच या मंदिराला भोजन देणारे किंवा धन देणारे या उल्लेखाने हे मंदिर ओळखलं जाऊ लागलं. या मंदिरामध्ये दिवाळीपूर्वी जी भक्तांची गर्दी होते ना, त्या गर्दीतला दर्शन घेणारा प्रत्येक भक्त कधीच निराश होत नाही. असेही म्हणतात की या परिसरातली माती जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी घेतली आणि आपल्या घरी जाऊन ती तिजोरीत ठेवली तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहतो. ज्यावेळेस पार्वती मातेला भूक आणि तहान लागली होती तेव्हा त्यांनी शंकराला एक प्रश्न केला की तुमचे भक्तगण असेच व्याकुळ होतात का? तेव्हा शंकरांनी अन्न पाण्याची देवता म्हणून इथे कुबेर हे नाव धारण करून थांबण्याचं ठरवलं. म्हणूनच या मंदिराला कुबेरेश्वर महादेव किंवा कुबेर भंडारी शिव मंदिर असं देखील म्हणतात. इथे आलं की प्रथमतः आपण कुबेरेश्वर महादेवांचं दर्शन घेतो आणि त्यानंतर अगदी 5 पायऱ्या उतरून समोरच्याच बाजूला महाकाली गुफा आहे. या महाकाली गुफेमध्ये साक्षात कुबेर देवाने महाकाली देवीची आराधना केली होती आणि याच जागेमध्ये त्यांचं मंदिर आहे. या मंदिराचं दर्शन केल्याविना हे कुबेर भंडारी दर्शन अधुरं राहतं. त्यामुळेच तुम्ही आठवणीने इथे आलात की 2 पायऱ्या फक्त खाली उतरायचे. इथे तुम्हाला मी एक कोड देत आहे, तो कुबेर भंडारी ट्रस्टचा कोड आहे आणि याला स्कॅन करून तुम्ही घर बसल्या डायरेक्ट इथे देणगी देऊ शकतात. इथे रोज अन्नदानाची सेवा चालू असते. भंडार म्हणजेच केवळ धन नसून अन्न, पाणी यांचा भंडार आहे. इथे दररोज मोफत अन्नदान सेवा सुरू असते आणि इथला प्रसाद अतिशय चविष्ट, रुचकर असतो. प्रत्येकाने हा आनंद घ्या. पौराणिक कथेनुसार पार्वती मातेचा लक्ष्मीकडून एकदा अपमान झाला होता. तेव्हा पार्वतीने शंकराला गाऱ्हाणं सांगितलं की तुम्ही भक्तांना भरभरून सुख संपत्ती देतात, मागितलेले वर देतात, पण माझा अपमान होत असताना तुम्ही मला मात्र काहीच दिलं नाहीये. त्यावेळेस शंकरांना फार खिन्न वाटलं आणि त्यांनी एक सोन्याची नगरी बनवली आणि याचं पौरोहित्य करण्याकरिता ऋषी विश्रवस यांना बोलवलं.
सर्व विधी आटोपल्यानंतर ऋषी विश्रवस यांना मनाप्रमाणे दक्षिणा मागा असं शंकरांनी सांगितलं. तेव्हा ऋषी विश्रवस यांनी सांगितलं की हे महादेव, आपण देवांचे देव आहात. मला आपल्याबद्दल खूप श्रद्धा भक्ती आहे, परंतु माझ्या मनातली दक्षिणा तुम्ही देऊ शकणार नाहीत. तेव्हा शंकर भगवान तथास्तु म्हणाले आणि म्हटले की तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळेस ऋषी विश्रवस यांनी आपल्या मुलांसाठी जी ही सोन्याची नगरी तुम्ही तयार केलेली आहे, ही सोन्याची लंका दक्षिणा म्हणून द्या असं सांगितलं आणि भोळ्या महादेवांनी त्याप्रमाणेच ही सोन्याची लंका त्यांना दान केली. हे पाहून पार्वती माता अति क्रोधित झाली आणि तिने श्राप दिला की हे विश्रवसा, तुझ्या मुलांच्या अहंकारामध्येच या लंकेची राख होईल. त्याप्रमाणेच पुढे सर्व इतिहास घडत गेला. ऋषी विश्रवसांचे 2 पुत्र, त्यातील सर्वात मोठा कुबेर आणि लहान रावण. तर कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. लंकाधिपती झालेल्या कुबेरास हरवण्यासाठी रावणाने शंकराची उपासना केली. त्याच्या तपश्चर्येस प्रसन्न होऊन भोळ्या शंकरांनी त्याला आशीर्वाद दिला की तू यशस्वी होशील. मग रावणाने कुबेरास परास्त केलं. कुबेराकडून संपूर्ण लंका हिसकावून घेतली. पुढे मग कुबेराने शंकराची तपश्चर्या केली. शंकर भगवान त्यास प्रसन्न झाले आणि त्यांनी कुबेरास संपूर्ण विश्वाचे खजिनदार म्हणून घोषित केले. त्यांच्याजवळ एक पुष्पक विमान त्यांनी दिले. तरी रावण स्वस्थ बसला नाही. त्याने पुन्हा आक्रमण करीत कुबेराच्या स्वाधीन असलेले पुष्पक विमान देखील हिरावून घेतले. हताश झालेले कुबेर पुन्हा महादेवांची आराधना करू लागले. तेव्हा महादेव पुन्हा प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं की हे बघ, तुम्ही दोघेही माझे भक्त आहात. आता केवळ तुला या संकटातून महाकाली देवी वाचवू शकेल, तर तू महाकाली देवीची उपासना सुरू कर. त्याप्रमाणेच ज्या गुहेमध्ये कुबेर देवांनी महाकाली देवीची उपासना केली, त्याच जागेमध्ये आज आपण हे कुबेर देवाचं मंदिर पाहत आहोत. आपण आता दर्शन घेत आहोत कुबेर देवांचं. इथे 3 देवींची स्थापना देखील आहेच. त्याचबरोबर आपण पाहत आहोत साक्षात कुबेर भगवान. किती सुंदर रूप आहे बघा. या कुबेर भगवानांना याच जागेमध्ये महाकाली देवी प्रसन्न झाली आणि तिने त्यांना अभयदान दिले. आणि याच जागेमध्ये वरच्या बाजूला आपण महाकाली देवीचं देखील दर्शन. इथे बसलेले पुजारी आपल्याला लाल कापडामध्ये तांदूळ देतात. ते मंत्रांनी भारलेले असतात. हे तांदूळ आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे. आपल्या घरामध्ये कधीच धनाची कमतरता भासवत नाही. इथेच शनिदेवांचं देखील मंदिर आहे. आपण त्यांचं देखील दर्शन घेतोय. खूपच सुंदर असं हे अलौकिक मंगलमय वातावरण आहे. तुम्ही इथे आलात की तुम्हाला इथल्या जागेची व्हायब्रेशन्स जाणवतील. अगदी सकारात्मक ऊर्जा आहे. मला तर इथेच थांबावंसं वाटत होतं. इतकं थंडगार या गुहेमध्ये वाटतंय. आतमध्ये थोडं रिनोव्हेशन केलेलं आहे, परंतु ही प्राचीन अशी गुफा आहे ज्या जागेत साक्षात कुबेर देवांनी तपश्चर्या केलेली आहे. कुबेर म्हणजे संपूर्ण जगाचे खजिनदार. हा दर्जा त्यांना महादेवांनी दिला. त्यांच्याजवळ पुष्पक विमान होतं. कुबेर हे ब्रह्मदेवांचे पणतू आणि रावणाचे सावत्र मोठे बंधू आहे. पुढच्या बाजूने आपण महाकाली आईचं दर्शन घेतो आणि त्याच्या पाठीमागच्या भिंतीवर असं हे महाकाली आईचं सुंदर रूप आपण पाहतोय. आईच्या नयनांमध्ये माया, प्रेम रसपूर्ण असे सुंदर भाव. आपण दर्शन घेत आहोत परमपूज्य महंत श्री दिनेश गिरीजी महाराज आणि सन्माननीय महंत नंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वर्षभर या कुबेर भंडारी मंदिरामध्ये उत्सव सणांचं आयोजन केलं जातं. कुबेर भंडारी मंदिर ट्रस्टद्वारा संचालित अन्नक्षेत्राचं कार्य देखील खूप सुंदर रीतीने सुरू असतं. प्राचीन ग्रंथांनुसार कुबेरांचा उल्लेख निधिपती वैश्रवण या नावाने येतो. हिंदू पुराणांनुसार कुबेर हा यक्षांचा अधिपती समजला जातो. कुबेर हा विश्रवस ऋषींचा पुत्र होता. त्यामुळेच त्यांना कुबेर वैश्रवण या पैतृक नावाने आणि मातेचं नाव इडविडा असल्याने कुबेर एडविड या मातृक नावाने देखील ते ओळखले जातात. भगवान कुबेराची पत्नी असलेली भद्रा ही भगवान सूर्यदेव आणि देवी छाया यांची कन्या आणि शनीची बहीण आहे. भद्रा ही मणिभद्र आणि नल कुबेराची माता आहे.
सोने हे सर्वश्रेष्ठ धन मानले गेल्याने कुबेराचं वस्त्र हे पिवळं असतं. त्यांच्या हातामध्ये रत्नपात्र आणि मुंगुसाचा आकार असलेली एक थैली दिसते. त्याला नकुली असं देखील म्हणतात. याच गुहेमध्ये महाकाली आईने कुबेरांना दर्शन दिलं होतं, म्हणून इथे महाकाली आईची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. आई महाकाली मातेचं सुंदर असं हे रूप. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय. पुराण ग्रंथांमध्ये आपण वाचतो की भगवान व्यंकटेश्वराने म्हणजेच तिरुपती बालाजींनी देवी पद्मावतीशी विवाह करण्याआधी कुबेराकडून एक मोठे कर्ज घेतलं होतं. जे कर्ज ते कलियुगाच्या अंतापर्यंत व्याजासह फेडत आहेत. आणि असेही म्हणतात की भक्त अनेकदा हे कर्ज फेडण्यासाठी म्हणून काही पैसे इथे दान करतात, जे देवाच्या विवाह कर्जासाठी दिलेल्या योगदानाचं प्रतीक आहे. या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये अनेक छोटी छोटी अशी शिव मंदिरं आपण पाहतो. हे सर्व दर्शन घेत घेत आपण या नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या घाटावर येतो. गुजरातच्या भरूच जिल्ह्यापासून अगदी जवळ आणि नर्मदा नदीच्या काठावर या कर्नाळी गावामध्ये हे कुबेर भंडारी मंदिर आहे. आणि या मंदिराची ख्याती अशी आहे की 5 अमावस्या मनोभावे दर्शन घेतलं तर माणसाची आर्थिक अडचण दूर होते, समृद्धी येते. दर महिन्याच्या अमावस्येला इथे भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः पितृतर्पण किंवा कुबेर पूजनासाठी या स्थानावर अनेक भाविक सज्जन येत असतात. नर्मदा नदीच्या घाटावर जात असताना पायऱ्यांच्या आधीच आपल्याला साक्षी हनुमानाचं दर्शन घडतं. साक्षी हनुमान म्हणजेच आपण या कुबेर भंडारी स्थानावरती आलो आहोत याची साक्ष देणारे, नोंद करविणारे हे साक्षी हनुमान. जय श्रीराम, जय हनुमान. या घाटांवरून किनाऱ्यापर्यंत जायला बऱ्याच पायऱ्या आहेत आणि आता ऊन पण खूप आहे, त्यामुळे मी इथूनच या नर्मदा मैयाचं दर्शन घेत आहे. आपण पाहतोय ही शांत प्रवाहित होत असणारी नर्मदा मैया अतिशय पावन. तिच्या नुसत्या दर्शनाने देखील आपल्याला सर्व प्रकारची पुण्य मिळतात, अनेक प्रकारचे लाभ होतात. त्यामुळे तुम्ही देखील दर्शन घ्या. आपण आता त्या तीरावर असणाऱ्या काही भाविकांना पाहतोय, कारण इथूनच समोर आपण पाहतोय हे निळकंठधाम पोईचा हे स्थान आहे. या पोईचाला आपण इथून बोटीद्वारा जाऊ शकतो. अगदी 10-15 मिनिटांमध्येच आपण या निळकंठधामच्या इथे दर्शनाला. त्यामुळे तुम्ही इथे आलात की इथलं कुबेर भंडारीचं दर्शन, त्याचबरोबर 2 तासांवर असणारं पावागड कालिका मातेचं मंदिर, तसंच जवळ असलेलं तिलकवाडा, निळकंठधाम पोईचा आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी, तसंच इतरही अनेक मंदिरं आहेत. भालोद इथे एकमुखी दत्त मंदिर आहे. अनुसुया मातेचं सुंदरसं मंदिर आहे. तसंच हरसिद्धी मातेचं देखील इथे खूप छान असं मंदिर आहे. त्याचबरोबर जवळ असलेलं नारेश्वर, इथे श्री रंगावधूत महाराजांची समाधी स्थळ देखील आहे. असे अनेक मंदिरांचं तुम्ही दर्शन नियोजन या संपूर्ण यात्रेमध्ये करू शकता. त्याकरिता तुम्हाला 2 ते 4 दिवसांचं नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे इथे याल तर तुम्ही नीट प्लॅनिंग करून या. अथवा जर तुम्ही फक्त 5 अमावस्या वगैरे असं दर्शन घेण्यासाठी येणार असाल तर एका रात्रीत इथपर्यंत पोहोचू शकतात. परत सेम डेला दर्शन घेऊन पुन्हा परतीचा प्रवास सुरू करू शकतात. हा सर्व झाला आजूबाजूच्या परिसरामधला दर्शनक्रम. परंतु तुम्हाला या अख्ख्या कर्नाळी गावात जर दर्शन यात्रा करायची आहे तर या कर्नाळी गावामध्येच इतके सारे मंदिरं आहेत आणि अद्भुत स्थळं आहेत की त्याकरिता तुम्हाला 2 दिवस फक्त कर्नाळी गावाला द्यायला लागतील. याच गावामध्ये एक अद्भुत असा त्रिवेणी संगम आहे. त्याच संगमाचं दर्शन मी तुम्हाला आता माझ्या याच व्लॉगमध्ये पुढे घडवते, तर कुठेही जाऊ नका, हा व्लॉग पाहत राहा. कसं वाटलं तुम्हाला कुबेर भंडारीचं दर्शन घेऊन? इतकं परम पवित्र स्थान आहे ना या कर्नाळी गावामध्ये. प्रचंड तीर्थ महात्म्य आहे, अनेक कथा आहेत, अनेक अद्भुत ठिकाणं आहेत. तर आता आपण जात आहोत त्रिवेणी संगमवर. ते या मंदिरापासून 1 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
चला तर आपण दर्शन घेऊया त्रिवेणी संगमाचं. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. इथेच एक दादा भेटले, त्यांनी तिलक आपण का लावावं त्याचं हार्दिक महात्म्य स्वागत एवं सांगितलं. अभिनंदन है. जय कुबेर भंडारी, जय अम्बे माँ, जय नर्मदे माँ. नर्मदे ये तिलक जो होता है ये हमारे सत्य सनातन धर्म का सम्मान है. मस्तक पे तिलक और मुख पे राम, ये हर सनातनियों का सम्मान होता है. और तिलक लगाने से मस्तक पे क्या है कि जितनी माइंड में नकारात्मकताएं होती है या नकारात्मक विचार होते हैं उनका जो है कि अंत हो जाता है और हमेशा जो है सकारात्मकताएं और जो मतलब विचारों का उद्गम होता है. बस यही है तिलक का मार्ग. जय सनातन. जय सनातन, जय सत्य सनातन. जय सत्य सनातन. मंदिराच्या प्रवेशद्वारातच अशा या भाज्या घेऊन हा लहानगा बसलेला आहे. इतक्या ताज्या तजेलदार भाज्या पाहून त्या घेण्याचा मोह होत होता, परंतु आपण तर इथे दर्शनाला आलेलो आहोत आणि घरी जाईपर्यंत त्या तशाच फ्रेश राहणारच नव्हत्या. इथे समोर आपल्याला हनुमंताचं सुंदरसं दर्शन होतं आणि शनिदेवाचं हे मंदिर. या शनिदेवाच्या मंदिरामध्ये येऊन आपण तेल वाहावं. खूपच छान असं मंदिर आहे आणि आता हे या मंदिराचं निर्माण कार्य सुरू आहे. अजूनही बरंचसं काम बाकी आहे. इथे आलात की तुम्ही दर्शन अवश्य घ्या. आलेल्या भाविकांना इथे संरक्षण कवच म्हणून हे धागा बांधण्यात येतो आणि दृष्ट नजर काढण्यात येते. इथूनच पुढे कुबेर भंडारी मंदिरापासून अवघ्या 5 मिनिटांवरती हे श्री पावकेश्वर महादेव मंदिर आहे. अगदी प्राचीन असं हे मंदिर हजारो काळांपासून असावं, परंतु याचं कुठल्याही प्रकारे इथे व्यवस्थित जतन केलेलं दिसत नाही आहे. म्हणजे थोडंसं दुर्लक्षित असं हे मंदिर राहिलं आहे. असं का ते कल्पना नाही. आणि या मंदिराबाबतचा कुठल्याही प्रकारचा इतिहास कुठेही नमूद नाही आहे. अगदी मी इंटरनेटवर पण याबद्दलची माहिती शोधत होते, परंतु तिथे देखील मला मिळाली नाही. आता परत मी जेव्हा इथे दर्शनाला येईल तेव्हा इथल्या महंतांकडून या मंदिराबाबत मी काही माहिती मिळते का याचा प्रयत्न नक्कीच करेन. परंतु या मंदिरामध्ये या महादेवांचं आपण आता दर्शन घेत आहोत. ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. सुंदर नक्षीकाम असलेलं हे लाकडी दरवाजा. गर्भगृहाच्या या दरवाजावरची नक्षी देखील थोडी मिटत चाललेली आहे. या नक्षीकामावरून आपल्याला लक्षात येतं की हे मंदिर अतिशय प्राचीन असं आहे. भक्कम असे हे गर्भगृहाचे दार. या मंदिरात आणि गर्भगृहात गाभाऱ्याजवळचा परिसर हा जरा झाडलोट केलेला आहे, स्वच्छ दिसतोय. परंतु मंदिराच्या प्रमुख प्रवेशद्वारातून आपण आत आलो ना की अत्यंत दुर्गंधी येते. तिथे पालापाचोळा, केर कचरा असा जमलेला आहे. गावकऱ्यांनी या मंदिराकडे जरा लक्ष देणं गरजेचं आहे. श्री पावकेश्वर महादेवाचं हे अद्भुत असं मंदिर जतन करणं आवश्यक आहे. या संपूर्ण कर्नाळी गावामध्ये आपण पाहतोय रस्त्याने जात असताना दोन्ही बाजूला अनेक मंदिरं आहेत. म्हणजे त्या मंदिरांचा इतिहास देखील तेवढाच अद्भुत आहे. आता आपण कुबेर भंडारीपासून अवघ्या 5 ते 7 मिनिटांवर असणाऱ्या या त्रिवेणी संगमावरती आलेलो आहोत. त्रिवेणी संगम म्हणजेच जिथे नर्मदा, ओरसांग आणि गुप्त सरस्वती नद्यांचा उगम होतो असं हे स्थान. या स्थानावर जाण्यासाठी आपल्याला बोटीने नेण्यात येतं. 500 ते 700 रुपये असा दर आकारून ते आपल्याला बोटीने संपूर्ण एक फेरी मारून या संगम स्थळावरती नेतात. तिथे आपल्याला 3 नद्यांचे 3 रंग पाहायला मिळतात. इतके सुंदर अप्रतिम रंग असे असतात. तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पाहता येत असेल. या नद्यांची नावं मी पुन्हा एकदा सांगते. नर्मदा, ओरसांग आणि गुप्त सरस्वती अशा या नद्यांच्या संगमस्थानाला दक्षिण प्रयाग काशी म्हणूनही ओळखलं जातं. हे अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथेच पितृतर्पण आणि स्नान केली जाते. या नर्मदा नदीच्या तीरावर असलेल्या त्रिवेणी संगमाच्या घाटाला मल्हार घाट असं म्हणतात आणि इथेच हे तर्पण सेवा केली जाते. सुंदर असं हे त्रिवेणी संगम स्थान अति पवित्र
अशा सकारात्मक ऊर्जा देणारं. आपण अवश्य इथे या आणि नर्मदा मैयाचं देखील आपल्याला इथे दर्शन घडतंय. नमामि देवी नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर माझ्या आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला मला जशी जमेल तशी कुबेर भंडारी स्थानाबद्दल, त्रिवेणी स्थानाबद्दल आणि जवळपासच्या मंदिरांबद्दल माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. इथे अनेक मंदिरं आहेत, त्यांबद्दल नीट माहिती मी गोळा करून तो संपूर्ण संग्रह तुमच्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर आणायचा प्रयत्न करेन. सखी सुनैना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या परिचितांपर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा. तुम्ही इथे आलात की जर तुम्हाला रिक्षाची आवश्यकता असेल तर तुम्ही या दादांना जरूर कॉन्टॅक्ट करा. यांचा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, त्यावर संपर्क करून व्यवस्थित माहिती घ्या. अथवा इतरही काही कॉन्टॅक्ट्स माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. चला तर मग लवकरच भेटूया पुढील व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात. जय कुबेर भंडारी.